नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आज आपण सय्यद पिंपरी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी विठोबा भाऊ ढिकले यांच्या मळ्यात आलो आहे। यांनी DLH 968 या वाणाची लागवड केलेली आहे। तर आज त्यांचाच अनुभव आपण वाला संदर्भात ऐकण्यासाठी इथं आलो आहे। तर भाऊ, मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार माऊली। माऊली, तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा। विठोबा दत्तात्रय ढिकले, सय्यद पिंपरी, तालुका जिल्हा नाशिक। गाव सय्यद पिंपरी, तालुका जिल्हा नाशिक। तुम्ही हा धरती कंपनीचा संकरित वाल DLH 968 या वाणाची लागवड केली। या वाणाची लागवड कधी केलेली तुम्ही? 26 एप्रिलला केलेली। 26 एप्रिलला 26 एप्रिल साधारणतः म्हणजे आज आहे 20 जुलै 2024। तर आज ह्या प्लॉटला साधारणतः 2 महिने होऊन गेलेत। हो। 2 महिन्यामध्ये म्हणजे आतापर्यंत 20 जुलैपर्यंत तुमचे आता तोडे किती झालेत? आता तिसरा तोडा चालू आहे आणि 2 तोडे अधूर झालेले। 2 तोडे झाले। हो। बरं बरं। साधारणतः 60 दिवसात चालू झाला। 2 महिन्यामध्ये हा वाल तोडणीस आला। हो। व्हायरस काय वाटतं का तुम्हाला? नाही, व्हायरस नाही बिलकुल। आणि शेंगांची क्वालिटी, कलर वगैरे कसा कलर व्यवस्थित आहे एकदम। विक्रीला काही अडचण येत नाही। विक्रीला काय अडचण नाही। तुम्ही हा माल कुठं विकता सगळा? आम्ही नाशिक मार्केटला। नाशिक मार्केटला विकता। आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे वालाबद्दल? व्यापारी काय नाही, कलर असल्यामुळे ते लगेच उचलतात माल। उचलतात म्हणजे। आणि आता दर काय साधारणतः एक कॅरेट? साधारणतः आम्ही कॅरेटच दिले हां, तर 600-650 रुपये, म्हणजे 60 रुपये 65 रुपयाच्या जवळपास किलोचा दर मिळतोय। म्हणजे जवळजवळ 8 ते 10 किलोचं कॅरेट असतं, बरोबर ना? म्हणजे आतापर्यंत तुमचे जवळजवळ कॅरेट किती गेले असेल आजचा तोडा पकडून? आजचा तोडा पकडून साधारणतः आता पहिल्या तोड्याला 4 नंतरचे 32 आणि आता 50-60 जाळी निघाला। 50-60 जाळी म्हणजे जवळजवळ तुमचे 800 ते 80 ते 90 जाळी, बरोबर। म्हणजे 10 किलोनी जर विचार केला तर आतापर्यंत तुमचा 900 किलो माल आतापर्यंत गेलेला आहे। बरं बरं। आता काय सांगू इच्छुक आहे तुम्ही ह्या व्हरायटीबद्दल शेतकऱ्यांना? नाही, व्हरायटी एकदम चांगली आहे, काय अडचण नाही। तुम्हाला याची काय मेहनत अशी शेंडाबाळी वगैरे करायची गरज पडली? नाही, शेंडाबाळी करायची काही गरज नाही त्याची। शेंडाबाळी करायची काही गरज पडली नाही। बरं बरं। आणि रोगराईचा विचार करता व्हायरस, आता लोक काय करतात, आता वाल पिवळा पडतो, येलो मोचक व्हायरस येतो, तसं काय जाणवलं? तसं या वालात तसं काही नाही, व्हायरस बिलकुल नाही, पिवळेपणा नाही। अच्छा। इतर वाणांच्या तुलनेत काय अजून सांगू इच्छुक आहे तुम्ही? चांगलं आहे बा, उत्पादन चांगलं आहे त्याचं। आणि या दूषित वातावरणात याचं व्यवस्थित, हां, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसा व्हायरस येत नाही, बरोबर, तर या शेंगांची क्वालिटी तुम्ही शेतकऱ्यांना दाखवू शकता? नाही, क्वालिटी एकदम हिरवीगार आहे, दादा लांब शेंग आहे, व्यवस्थित। बरं। रंग वगैरे शेंगांचा हिरवागार एकदम। बरं बरं। आता हे जे तुम्ही वालाचे बियाणं आहे कुठून खरेदी केलंय? कृषी विकास बीज भांडार, नाशिकला। नाशिक। बरं, नाशिकला कृषी विकास बीज भांडार यांच्याकडनं हे तुम्ही बियाणं खरेदी केलं। बरं बरं बरं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी काही शेंगांचे आणि प्लॉटचे व्हिडिओ दाखवतो। तर त्या पद्धतीने आपले विठोबा ढिकले भाऊ यांनी ज्या पद्धतीने आपला DLH 968 या वाणाच्या बद्दल त्यांनी जी माहिती सांगितली, त्या माहितीनुसार आजपर्यंत या वालाचं कुठल्याही प्रकारे शेंडाबाळी आणि शेंडामोड फूट वगैरे करायची गरज पडली नाही। तर तुम्हाला ह्या वाणाचे जर बियाणं लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भांडार इथे हे बियाणं उपलब्ध आहे। आणि तर तुम्हाला काही कुठलीही माहिती लागली तर माझा नंबर आहे 9922 78 12 72। तुम्ही याच्यावर फोन करून माहिती विचारू शकतात। तर धन्यवाद।